आज सुक्कं मटण करते मी. हे मटण आहे, धुवून घेतले, त्या कुकरमध्ये वतते. कुकरमध्ये शिजून घ्या, बाहेर पातेल्यामध्ये शिजून घेतलं तरी चालतं, कुकरमध्ये लवकर होतं. इतकंच. आता ह्याच्यामध्ये मी आले लसणाची पेस्ट टाकते. ही आल्याची पेस्ट आबडधोबड अशी करून घेतली. आलं आणि लसूण, हे टमाटोची, मीठ, हा 1 चमचा मीठ घेतलंय. हळद, हा मटण मसाला 1 चमचा टाकलाय. हे तेल आहे 1 चमचा. हे कांदे, 1 कांदा घेतलेला. हे पुदिन्याची पानं. आता हे मिक्स करते. आणि 1 चमचा लाल तिखट. हे सगळे मिक्स करते, उकडून घेते. मिक्स करून झालं, झाकण लावते. 5 ते 6 शिट्ट्या करायच्या, 5 किंवा 6 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यात. मग पुढचं दाखवते. शिजत ठेवते. गॅस पेटवते. 5 किंवा 6 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या, जास्ती नाही करून घ्यायच्या. शिजू दे आता. झाले आता 5-6 शिट्ट्या. आता बंद करते, थंड होऊ दे. पुढचं दाखवते. तर वाटण करून घ्यायचं. हे वाटण्यासाठी खोबरं भाजून घेतले मी, कांदा भाजून घेतला, ही कोथिंबीर, हा गरम मसाला, आपला गोडा मसाला, ही धन्याची पावडर 2 चमचे, मीठ, आलं, लसूण. आता हे सगळं वाटण करून घेते याचं मी. झालं वाटण. आता कुकर थंड झाला का बघते. वाटण झालं, वाटण सगळं. आता फोडणीला द्यायचे. कुकर खाली उतरते. आता कुकर खाली उतरते, कढई तापत ठेवते. थंड झाला असं मस्त फोडणी देते. कुकर थंड झाला. आता कढई तापत ठेवते, फोडणी देते. कढई तापत ठेवली, तेल ओतले मी. तर झाकण थंड झाले, काढून ठेवते इकडे. फोडणीला देते. तेल तापू दे जरा. काळी मिरी आहे, पहिली टाकते. तेल तापले का बघते. तापले आता. कांदा टाकते. कांदा, परतू दे कांदा. मीठ 1 चमचा. कांदा परततानाच टाकायचं मीठ. वाटण टाकते. कांदा परतलाय, तर चॉकलेटी रंग आलाय कांद्याला. आता वाटण टाकते. परतून घ्यायचं तेलामध्ये. परतू दे. आता हळद टाकते पहिले. हळद, लाल तिखट,
2 चमचे, कारण का पहिलं टाकलेलं आहे ना, मग ते शिजतानी मटण शिजतानी टाकलेलं आहे म्हणून 2 चमचे म्हणजे 3 चमचे झाले. परतून आता हे अजून जरा आता हे हळद टाकली, चटणी, लाल तिखट, झाकण ठेवते 5 मिनटं. मसाला चांगला म्हणजे परततो, तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. झाकण टाकते, तेल सुटले, चांगला परतला, मस्त अगदी परतला मसाला. असं तेल सुटेपर्यंत चांगला परतून द्यायचा, ते खमंग होतं अगदी. ते मटण होते. जराशी कुकर धुवून पाणी ओतले, थोडंच पाणी ओतते. गरम पाणी केले मी, गरम पाणी केले. ओतते पाणी मिसळून कुकर जराशीच. तर झाकण ठेवते, शिजू दे जरा. झाकण काढते, झालं. आता जरा कोथिंबीर टाकते वरून. सुक्क झाले, मस्त अगदी छान, एक नंबर मटण. कोथिंबीर टाकते वरून जरा, जराशी, जास्ती नाही टाकायची, जास्ती नाही टाकायची, जराशी. राहू दे 5 मिनटं, हलवते जरा. 5 मिनटं झाले, छान झालं अगदी. अजून राहू दे 2 मिनटं, मग बंद करते गॅस. झालं, आता बंद करते. अगदी चांगले छान झाले. सुक्कं मटण भाकरीसोबत, चपातीसोबत एक नंबर लागतं अगदी. घावण, तुमच्या आवडीनुसार खाण्याच्या. तर बंद करते, झालं. झाकण ठेवते जरा, बंद करते गॅस. भरून घेते आता ताटामध्ये. एक नंबर झाले अगदी छान. भरून घेते, भरून घेते असं मी सगळं. झालं सुक्कं मटण भरून घेतलं मी ताटामध्ये सगळं. हे घावणसोबत का, चपातीसोबत का, भाकरीसोबत का, कुठं काही पण घेतलं तरी चालतं आहे. छान लागतं अगदी मस्त सुक्कं मटण. माझी रेसिपी आवडते, शेअर करा, लाईक करा. कसं झालं सुक्कं मटण सांगा मला.